पलूस तालुक्यात आरा फायर क्रंचचा नवा जागतिक द्राक्षबान यशस्वी. द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या सांगलीच्या पलूस तालुक्यात आमनापूर येथील बोरजाई नगरच्या माळी कुटुंबाने शेतीत एक नवा इतिहास घडवला आहे. विशाल माळी आणि दामोदर माळी यांच्या एकत्र कुटुंबाने तालुक्यातील आरा फायर क्रंच या नवीन जागतिक द्राक्षबाणाचा पहिलाच यशस्वी प्लॉट फुलवला असून सध्या या बागेची काढणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या बागेकडे वेधले गेले आहे. माळी कुटुंबाची द्राक्ष शेतीतील परंपरा मोठी असून 1982 पलूस तालुक्यात पहिली द्राक्षबाग लावण्याचा मान याच कुटुंबाकडे जातो. जवळपास 50 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन कुटुंबातील 5 मुले अत्यंत आधुनिक पद्धतीने पाहत आहेत. आरा फायर क्रंच हा वाण आपल्या गडद लाल आकर्षक रंगासाठी आणि अतिशय कुरकुरीत चवीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या या वाणाचे सध्या 2 एकर क्षेत्रातून पहिले पीक घेतले जात असून या यशाने प्रोत्साहित होऊन माळी कुटुंबाने आणखीन 3 एकरवर नवीन प्लांटेशन देखील केलं आहे. हा वाण प्रामुख्याने कॅलिफोर्नियामध्ये विकसित करण्यात आलेला असून भारतात सह्याद्री फार्म्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री फार्मचे विलास शिंदे आणि युनिफॉर्म फार्मचे सुरेश एकुंडे यांच्या मोलाच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे हा कठीण वाटणारा प्रयोग यशस्वी झाला आहे. या कुटुंबाने दर्जेदार उत्पादन घेतलेलं असून निसर्गाच्या लहरीपणावर मात करणाऱ्या या नव्या वाणामुळे द्राक्ष शेतीला आता नवी दिशा मिळणार आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार नव्या जातीची निवड आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास शेती कशी फायदेशीर ठरू शकते याचा उत्तम आदर्श या एकत्र कुटुंबाने सगळ्यांसमोर ठेवला आहे. नमस्कार, मी ऋषिकेश सांडगे. मी पण एक द्राक्ष शेतकरी आहे. तर आज इथं माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्लॉट पाहण्यासाठी आलतो इथं बापूंचा. तर आज ही व्हरायटी पाहिल्यानंतर सध्याच्या क्लायमेटिक कंडिशननुसार ही जी व्हरायटी आहे ती एकदम रेंज रेजिस्टंट आहे पहिल्यांदा तरी आपण पाहायला गेलं तरी. आणि ह्याची शुगर, ह्याचा कलर, ह्याचा अट्रॅक्टिव्हनेस आणि पहिल्या वर्षी असं आपल्या भागात तरी मी काही पाहिलं नाही की बाबानो ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये आपण इतक्या चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आहे आणि एकसारखापणा ह्यामध्ये आपल्याला भेटू शकतो आहे. त्यामुळे ही व्हरायटी करण्याचा प्रयत्न थोडासा चालू आहे, पाहूया. हे आरा 35 फायर क्रंच म्हणून ह्याला बाहेरच्या देशात ओळखलं जातं. आता आपण आरा 35 आपल्या लोकांच्या सगळ्या तोंडामध्ये आरा 35 असं सगळीकडं हे गाजत चाललं आहे. अशी आरा 35 व्हरायटी. याचं वेगळंपण काय सांगा? याचं वेगळंपण म्हणजे ह्या कोणत्याही क्लायमेटला आज आपलं हे पहिलं वर्ष असल्यामुळं आपण बघतोय सगळ्या विभागामध्ये भरपूर पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळं बऱ्याच लोकांना द्राक्ष घट न येणे हा प्रॉब्लेम चालू आहे. पण ह्या व्हरायटीचं एकच वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही क्लायमेटमध्ये कसाही पाऊस असो, कितीही ऊन मिळो, सूर्यप्रकाश मिळो अगर न मिळो, ह्यामध्ये गर्भधारणेचा जो विषय आहे तो अगदी त्या झाडाला अगदी पोषक आहे आणि त्यामुळं घड न येणं ही समस्या नाही. 200% फ्रुटफुलनेस किंवा 200% घड यायची गॅरंटी ह्या व्हरायटीची मुळातच आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.